आज मी तुम्हाला असा एक शनिवारी संध्याकाळी करायला उपाय सांगणार आहे जो अनेक लोकांनी अनुभवलेला आहे। अनेकदा आपल्या आयुष्यात अशी एक वेळ येते की कामे सुरू होत नाही, पैसे अडकतात, घरात ताणतणाव वाढतो आणि कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही। मित्रांनो, आपल्या धर्मशास्त्रात आणि लोकपरंपरेत शनिवार हा दिवस शनिदेव, हनुमानजी आणि कर्मफळ यांच्याशी जोडलेला मानला जातो। म्हणून या दिवशी केलेला छोटासा पण श्रद्धेने केलेला उपाय अडकलेले कामांना चालना देतो असे मानले जाते। मित्रांनो, मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो। माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा उपाय फार कठीण नाही। यासाठी तुम्हाला फक्त एक नारळ, थोडे काळे तीळ आणि एक दिवा लागणार आहे। उपाय कसा करायचा? शनिवारी सूर्यास्तानंतर घरात किंवा देवघरात स्वच्छ ठिकाणी बसा। समोर हनुमानजी किंवा शनिदेवाचा फोटो ठेवा। एक तेलाचा दिवा लावा, नंतर नारळ हातात घ्या आणि त्यावर थोडे काळे तीळ ठेवा। आता मनात तुमची अडकलेली कामे, आर्थिक समस्या, नोकरी, व्यवसाय, लग्न, घरातील अडकलेले जे काही काम आहे ते शांतपणे आठवा आणि मनात 11 वेळा म्हणा, ओम शनिदेवाय नमः किंवा ओम हनुमते नमः। हे बोलताना तुमच्या मनात एकच भावना असावी, देवा माझे अडकलेले मार्ग उघड। हा उपाय करताना अनेकांना मनात हलके वाटते आणि काही दिवसात अडकलेल्या गोष्टींमध्ये हालचाल सुरू होते असे अनुभव येतात। पण मित्रांनो, उपाय फक्त श्रद्धेने करा, भीतीने नाही। शनिवारी संध्याकाळचा हा उपाय अनेक लोक करतात, पण काही जण म्हणतात उपाय केला पण काही फरक दिसत नाही। यामागचं कारण बहुतेक वेळा उपाय चुकीच्या पद्धतीने करणे असते। आज आपण त्या मोठ्या चुका जाणून घेणार आहोत। पहिली चूक, घाईघाईत उपाय करणे। उपाय म्हणजे फक्त वस्तू ठेवणे नाही। जर तुम्ही मोबाईल पाहत, बोलत किंवा घाईत हा उपाय केला तर त्यात मनाची शक्ती राहत नाही। दुसरी चूक, रागात किंवा नकारात्मक मनाने उपाय करणे। जर मनात खूप राग, सूड, मत्सर किंवा वाईट भावना असतील तर उपायाचा परिणाम कमी होतो। शनिवारचा उपाय शांत आणि नम्रतेने करावा। तिसरी चूक, दिवा विझून देणे। दिवा हा ऊर्जा आणि मार्गदर्शनाचे प्रतीक मानला जातो, म्हणून उपाय सुरू करताना दिवा विझू देणे नाही। चौथी चूक, नारळ किंवा तीळ दुसऱ्या दिवशी घरात पडून ठेवणे। उपाय झाल्यावर त्या वस्तूचे योग्य विसर्जन करणे महत्त्वाचे आहे। याची योग्य पद्धत मी पुढे सांगणार आहे। पाचवी चूक, उपाय करून लगेच चमत्कारी अपेक्षा ठेवणे। मित्रांनो, प्रत्येक गोष्ट काळानुसार घडते। हा उपाय मार्ग घडवतो, पण प्रयत्न तुम्हालाच करावे लागतात। यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, सातत्य, स्वच्छ मन। जर तुम्ही हे 5 नियम पाळले तर उपाय अधिक प्रभावी ठरतो। खूप लोक शनिवारचा उपाय करतात पण एक मोठा प्रश्न विचारतात, उपाय झाल्यावर नारळ आणि तीळ यांचे काय करायचे? ही गोष्ट लहान वाटते, पण इथेच बरेच लोक चूक करतात। उपाय पूर्ण झाल्यावर सर्वप्रथम देवाला नमस्कार करा आणि मनात म्हणा, माझ्या अडचणी दूर कर, माझे मार्ग उघड। यानंतर नारळ आणि तीळ यांची योग्य पद्धत अशी आहे। हा नारळ दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकतात। जर शक्य नसेल तर एखाद्या झाडाच्या मुळीशी श्रद्धेने ठेवू शकता। काळे तीळ, हे तीळ पिंपळाच्या झाडाजवळ किंवा कावळ्यांना, पक्ष्यांना टाकू शकता। दिवा स्वतःहून विजेपर्यंत राहू द्या, तो फुकून विझू नका। मित्रांनो, उपायामध्ये वापरलेल्या वस्तूंना फक्त वस्तू म्हणून पाहू नका, त्या तुमच्या भावना, प्रार्थना आणि आशा वाहून नेत असतात। म्हणून त्यांचे विसर्जन किंवा ठेवणे आदराने आणि शांतपणे करणे आवश्यक आहे। अनेक लोक सांगतात की उपायानंतर काही दिवसात फोन येणे सुरू झाले, अडकलेले पैसे परत आले किंवा एखादं थांबलेले काम पुन्हा सुरू झाले। हे सर्व श्रद्धा, मनोबल आणि सकारात्मक ऊर्जेचं मिश्रण असतं। मित्रांनो, शनिवारी संध्याकाळी करायचा हा उपाय सर्वांसाठी करता येतो, पण काही लोकांसाठी हा उपाय विशेष जास्त उपयोगी मानला जातो। ज्यांची कामे वारंवार अडकतात, कागदपत्रे, सरकारी कामे, कोर्ट कचेरी प्रकरणे, घराचे काम, पैसे, व्यवहार सगळं जवळ येऊन थांबत असेल तर हा उपाय तुम्ही जरूर करा। घरात सतत भांडण किंवा ताणतणाव असणे, काही घरांमध्ये कारण नसताना तणाव, बेचैनी, वाद आणि अशांतता वाढते। अशा घरात शनिवारचा दिवा हा उपाय मानसिक शांती देतो असे मानले जाते। ज्यांना वाटतं की नशीब साथ देत नाही, खूप मेहनत करूनही काम शेवटच्या टप्प्यावर येऊन बिघडत असेल तर हा उपाय मनाला स्थैर्य देतो। शनीची साडेसाती भीती वाटणारे अनेक लोक शनीच्या नावाने घाबरतात, पण लक्षात ठेवा, शनिदेव शिक्षा देण्यासाठी नाही तर योग्य मार्ग आणण्यासाठी ओळखले जातात। म्हणून हा उपाय भीतीपोटी नव्हे तर श्रद्धेने करा। मित्रांनो, हा उपाय फक्त अडथळे दूर करण्यासाठी नाही तर तुमच्या मनात विश्वास आणि स्थैर्य जागवण्यासाठी आहे।
मित्रांनो, आज आपण शनिवारी संध्याकाळी करायच्या या अत्यंत सोप्या पण श्रद्धा उपायाबद्दल सविस्तर जाणून घेतले आहे. चला एकदा पुन्हा थोडक्यात आठवूया. शनिवारी सूर्यास्तानंतर उपाय करायचा. नारळ, काळे तीळ आणि दिवा लावायचा. शनी मंत्र आणि हनुमान मंत्र म्हणायचा. श्रद्धा, शांत मन आणि सातत्य ठेवायचे आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तींना मदत करायची. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही वेळा असे दारे येतात की कितीही ढकलले तरी उघडत नाही. पण लक्षात ठेवा, देव प्रत्येक बंद दारासाठी कुठे एक नवीन मार्ग तयार करत असतो. हा उपाय म्हणजे त्या मार्गासाठी केला जातो. भक्तिपूर्ण प्रार्थना आहे. जर तुमच्या आयुष्यात नोकरी अडकली असेल, व्यवसाय थांबला असेल, पैसे अडकले असतील, लग्न जमत नसेल, घरात ताणतणाव असेल, तर हा उपाय श्रद्धेने करून बघा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, उपाय देवाकडे नेतो, पण यशासाठी प्रयत्न तुम्हालाच करावे लागतात. म्हणून श्रद्धा ठेवा, धैर्य ठेवा आणि विश्वास ठेवा. शनिवारची ही संध्याकाळ तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात घेऊन येऊ. चला तर मित्रांनो, व्हिडिओला इथे समाप्त करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश.